बस तो हाथ हो मेरा गुलाब हाथ नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. मी निहाल माडिक स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण जी पालखी आहे ना आपली, ती 2 नंबर वाडीवरती म्हणजे कोंडावरती गेलेली. तसंच ती आता कोंडावरनं गेली 3 नंबर वाडीवरती आणि ती आता आपल्याकडे येणार आहे. तर तीच पालखी घ्यायला आता आपण चाललो आहे. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, खूप धमाल मजा मस्ती आम्ही केलेली. तसंच आता आम्ही पालखी आणायला चाललो आणि मग पुढचा कार्यक्रम असणार आहे. तर आजचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण बघा. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आता बघणार आहे की पालखी आपण आपल्या गावात आणू, मिरवणूक असणार आहे आणि धुळवड असणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ एन्जॉय करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे आलो धनराजवाडीवरती पालखी घ्यायला. तर काल तुम्ही बघितलं असेल की पालखी गेलेली 2 नंबर वाडीवरती आणि मग तिकडनं गेली धनराजवाडीवरती आणि आज आपल्याकडे येणार आहे पालखी. शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोलता. सण आला शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोलता आशाचा नाचवाया पालखीला तुरला. तर आता वाजलेत रात्रीचे 10 आणि सगळे आपापल्या घरी गेलेत, थोडं जेवायसाठी विश्रांतीसाठी गेलेत. आणि ते सागर आणि न्या पप्पांनी पालखीला पुन्हा एकदा सुंदर असं सजवलं आहे. आणि सानेवर सुद्धा तुम्ही जी सजावट बघितली ती सुद्धा सागरनेच केलेली. तर खूप छान असं त्यांनी सजावट केली आहे. तर काल रात्री 8 वाजता आपण सर्वांची घरं घ्यायला सुरुवात केली होती आणि आता दुसरा दिवस उजाडला आहे. पण बघू शकता सगळ्यांच्या मनात अजून तोच जल्लोष तसाच आहे. सण आला शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोलता आशाचा नाचवाया पालखीला तुरला गाव. चोहीकडे गुलाल सारा भक्तीचा भाव खांदा द्या पालखीला मान हा गावाचा. ताही दिशा जागर चाले माझ्या देवाचा. सण आला शिमग्याचा मायेच्या ओलाव्याचा क्षण सजवाया आनंदाचा नाद ढोलता आशाचा.
तर मित्रांनो, अशा प्रकारे ना जनाई देवीचा उत्सव आहे, जो शिमग्याचा उत्सव आहे, तो खूप मोठ्या जल्लोषात भक्तिभावाने पार पडला आहे. रात्रभर पूर्ण गावाने जागून मिरवणूक असते देवीची ती पार पडली आहे. आणि आता वाजले सकाळचे 9. फायनली शिमगा हा उत्सव पार पडला आहे, धुळवड झाली आहे. आणि आता सकाळच्या वाजलेत 9 आणि मी सुद्धा आता जातो, मस्त फ्रेश वगैरे होतो, आंघोळ वगैरे करतो. मित्रांनो, अवतार बघू शकता कसा झाला आहे माझा. आणि आंघोळ वगैरे सगळी करून झालेली. आणि मला वाटलं की धुळवड वगैरे झाली आहे सगळी, पण गावी वेगळी धुळवड असते, होळी वेगळी असते. सगळे आले आणि परत घेऊन गेले. आणि हा अवतार झाला आहे माझा आता. आणि भरपूर आहे सगळ्यांनी बाहेर माझ्या पॅन्टीत टाकणारा फोन तर भेटायला ओळख पटवून दे, ओळख पटवून दे. नाव तुला काय पहिला नाव काय सांगितलं तुला परत सांग. नाव सांगायचं नाव सांगायचं लवकर पूर्ण वैभव. आता विचार काढून घे दुसरं नाव. आता परत नाव सांग तुला. कमी आहे आता तुझी तुझं नाव काय? नीट लागली नाही. आता नाव आता तुझं नाव सांग. कॅमेरा बघ. हे थांबा, माझी जागा घेऊ द्या. लांब व्हा, कॅमेरा दिसला पाहिजे. रुपेश बरं, आजच्या या होळी निमित्ताने तुमच्याकडे सगळी लोक आपली मित्रमंडळ आलेली आहेत, तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न विचारत आहे, ते उत्तर अजून 2. दुबईच्या होळीमध्ये आणि इथल्या होळीमध्ये काय फरक आहे? दुबईच्या होळीमध्ये आणि या आपल्या गावच्या होळीमध्ये काय फरक आहे? हे नको महत्वाचा फरक आहे. दुबईला तर होळी काय कोण खेळत नाही, थोडीफार होते, पण इथे एक दुसरा प्रश्न शिमगा कसा आहे? 1 नंबर. चला आता राहिला कोण?
ए काय केलं ता काय केलं आहे तुझं नाव सांग कॅप्चर कर रे बाबा हे घे. अजून माणसाचं तुला घे आता घे. घे आजी पिसाडली मग घे इकडे. हाच तो मेला गुलाब हाच अगं त्याला भरा मुडवर या वाटेतला व्हिडिओ घेवा जातील तेव्हा कंपाऊंडरनं. होय होय ए तुम्ही पण या रे, तुम्ही पण या. झोपेत ना उठून घरात ना जेवता ना उठून मग धुलीवंदन खेळायला यायचं आहे. तर मित्रांनो अवतार बघू शकता आमचा परत कसा झालाय. आणि मी ॲक्च्युली व्हिडिओचा एंड केला होता पण माझा थोडा गैरसमज झालेला की म्हणजे गुलाल वगैरे लावला की गावी धुळवड होते पण इथे धुळवड म्हणजे गावी थोडी वेगळीच झाली आहे. आणि मी व्हिडिओ एंड केलेला मस्त की आंघोळ वगैरे केली आणि परत मला कलरनी वगैरे माखून टाकलं आहे. तर आता एकदा परत एकदा आंघोळ करायला खाली नदीवरती चाललो आहे. ते भावंड आहेत माझी सगळी, सुशील वगैरे दादा वगैरे. आणि इकडे मी आता आग्र्यात आलो आहे आणि आग्र्यात यायची एक आठवण म्हणजे आम्ही नेहमी आमच्या बाबांसोबत यायचो आणि आज परत एकदा आलो आहे आग्र्यामध्ये. तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळ वगैरे करून झाले, मजा आली खूप. भरपूर दिवसांनी आलो नदीवरती आणि आता जातो मस्त घरी, जेवतो थोडं आणि मस्त आराम करतो, झोपतो थोडा वेळ आणि मग बघूया आपला काय प्लॅन बनतो आहे का. तर मित्रांनो मस्तपैकी ना आंघोळ वगैरे करून आलो, झोपलो जरा, जेवलो वगैरे आणि झोपून गेलो सरळ. आणि आता व्हिडिओ एंड करतो आहे. तर हा आजचा आपला शिमगा उत्सवाचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.